राज ठाकरे यांनी ईव्हीएम मधून मतचोरी कशी होऊ शकते याचा दाखवला डेमो दाखवत राज ठाकरेंनी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचं केलं आवाहन। माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी का मोजता? उद्धव ठाकरेंसोबत भेटीगाठी सुरूच राहणार। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात राज ठाकरेंचं मोठं विधान। सगळं येतं सत्तेतून, सत्ता येते ईव्हीएम घोळातून। हा ईव्हीएम घोळ रोखण्यासाठी मोर्चात सहभागी व्हा। हा राग दिल्लीपर्यंत दिसला पाहिजे, राज ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन। विरोधकांचा मतचोरी विरोधात 1 तारखेला मोर्चामध्ये सर्व विरोधी पक्षनेते सहभाग घेणार। राज ठाकरे लोकल ट्रेननं पोहोचणार मोर्चास्थळी। ट्रॅफिकमुळे राज ठाकरेंनी निवडला ट्रेनचा पर्याय। विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चासाठी जय्यत तयारी। बोरिवलीसह मुंबईतील विविध भागामध्ये मनसेकडून जनसंपर्क मोहीम। बोरिवली स्टेशनजवळ स्पीकरवरून नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। सत्याचा मोर्चा, खोट्या नाही खऱ्या मतदारांची लढाई। मोर्चाच्या टी-शर्टचं अमित ठाकरे यांच्या हस्ते राजगड कार्यालयामध्ये अनावरण। नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि शहर सचिव विलास घोणे यांची उपस्थिती। राज्यातल्या गडकिल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा डाव। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंची चाटुगिरी। राज ठाकरे यांचा हल्लाबोल। नमो सेंटर सुरू केलं तर फोडून टाकू, राज ठाकरेंचा इशारा। आपल्याला बदला नाही घ्यायचा, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समर्थकांना सल्ला। सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना सबुरीचं आवाहन। आयुष्यभर भाऊबीज साजरी करणार नाही, संपदा मुंडे यांचा पुतळा फलटण उपजिल्हा रुग्णालय इथे उभारणार। माझ्या स्वखर्चातून पुतळा उभारणार, रामराजे नाईक निंबाळकर यांचं विधान। बीडमध्ये संपदा मुंडे यांच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक। आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ चढले पाण्याच्या टाकीवर। सुषमा अंधारे यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलन मागे। फलटण इथे डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांशी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली फोनवरून चर्चा। कुटुंबाच्या या न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत असल्याची दिली ग्वाही। बीडमध्ये सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांसोबत संवाद साधत असताना नेत्यांमध्येच झाला वाद। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे रस्त्यांच्या कामामुळे 2 ते 2,500 शेतकरी बाधित। संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। शेतकऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून सरकारला काय मिळणार? राऊतांचा पत्रातून सवाल। मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिकं गेली पाण्याखाली। शेतामध्ये पाणी साचल्याचं ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद। नाशिकमध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला मोठा फटका। कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। महागडं औषध फवारून सुद्धा पीक वाचवण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत असल्याची माहिती। गडचिरोलीमध्ये अवकाळी पावसानं चामोर्शी तालुक्यातील धान पीक पाण्याखाली। कापलेलं धान पीक शेतकऱ्याच्या डोळ्या देखत पाण्याखाली भिजल्यानं शेतकरी हवालदिल। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यानं नदीकाठची जमीन खरडून गेली। नंदुरबारमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासोबत पावसाची संततधार। नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट। भिवंडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी। शेतामध्ये उभं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात। पंचनामे करून मदत द्या, बाजार समितीच्या शिष्टमंडळाची मागणी। अमरावतीतील तळेगाव दशासर इथे शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या गाडीला दाखवले काळे झेंडे। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे। अजित पवार यांनी बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चाला भेट दिली नसल्यानं निषेध नोंदवल्याची दिली आंदोलकांनी प्रतिक्रिया। सोयगाव तहसील इथे शेतकऱ्यांनी तलाठ्याला घातला घेराव। खरडून गेलेल्या शेतीची नोंद न केल्यामुळे शेतकरी संतप्त। योग्य ती मदत शेतकऱ्यांना केली जाणार असं आश्वासन। हिंगोलीमध्ये 2 दिवसापासून ढगाळ वातावरण। ढगाळ वातावरणाचा तुरीच्या पिकावर परिणाम होण्याची भीती। तूर उत्पादक शेतकरी चिंतेत। हिंगोलीमध्ये पावसाची हजेरी। रब्बी पिकांची पेरणी सुरू असतानाच पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ। काढलेले सोयाबीन भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची हजेरी। जिल्ह्याला पुन्हा 2 दिवस येलो अलर्ट जारी। 30 आणि 31 तारखेला हवामान खात्यानं वर्तवला पावसाचा अंदाज।
नाशिकमधील गोदा पार्क लवकरच नागरिकांसाठी खुला होणार. 15 कोटी रुपये खर्च करून पार्कची उभारणी. खासगी संस्थेकडे देखभाल आणि संचालनाची जबाबदारी. वाशिममध्ये बंजारा समाजाचं समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांच्या रांगाच लागल्याचं दृश्य. कांदिवली स्कायवॉक अंधारात. नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर. रात्री अपरात्री स्कायवॉकवरून ये-जा करणाऱ्या महिला आणि तरुणींची सुरक्षा ऐरणीवर. पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्याचा मृत्यू. रोहित आर्यानं 17 मुलांना ठेवलं होतं डांबून. मुलांची सुटका करताना रोहितचा पोलिसांकडून एन्काउंटर. पवईमध्ये रोहित आर्या नावाच्या माथेफिरूनं काही मुलांना रूममध्ये डांबून ठेवलं होतं. पोलिसांकडून 17 मुलं आणि 2 नागरिकांची सुटका. पोलिसांनी मुलांना सुखरूपपणे बाहेर काढलं. शिक्षण खात्यानं 2 कोटी रुपये थकवल्याचा रोहित आर्याचा आरोप. रोहित आर्याने तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा केलं होतं उपोषण. रोहित आर्याचा स्वच्छता मॉनिटर नावाचा कॉन्सेप्ट. माझी शाळा सुंदर शाळामध्ये त्याला काम दिलं होतं. मात्र डिपार्टमेंटकडून रोहितनं डायरेक्ट पैसे घेतले. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचा रोहित आर्यांना पैसे दिले नाहीत. दीपक केसरकरांनी पैसे देण्याचं आश्वासन दिलं, पण 2 कोटी रुपये थकवले. शासनानं पैसे न दिल्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप. वर्षा गायकवाड यांचा गंभीर आरोप. मनोरुग्णाला शिक्षण विभागाची योजना राबवण्याची जबाबदारी दिली कशी? हा शासनाच्या निष्काळजीपणाची पराकाष्ठा नाही का? एन्काउंटर करून सर्व सत्य गाडलं गेलं का? विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एकाच कुटुंबातील जास्त जण लाभ घेत असल्याचा प्रकार. गोंदिया जिल्ह्यातील 3,30,000 लाडक्या बहिणींची पडताळणी होणार. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सहाय्यक कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा. दारू पिऊन लेखा विभागातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांकडून पोलिसात तक्रार. कल्याण विठ्ठलवाडी बस आगारामध्ये व्यवस्थापकाचा अजब कारभार. सीएनजी पंप शेजारी फटाके फोडत कारच्या बोनेटवर केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेसच्या वतीनं सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेविरोधात महिलेचा संताप. बळजबरीनं सरकारच्या विरोधात सह्या घेत असल्याचा महिलेचा आरोप. खारघरमधील 2 इमारतींवर बुलडोझर. नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम. वर्षभरात सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून 650 अनधिकृत इमारतींवर कारवाई. अमरावतीच्या बडनेरा डेपोतील वाहतूक ठप्प. डेपोतील काही कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे वाहतूक विस्कळीत. दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी. सांगलीमध्ये कृष्णा नदीमध्ये आढळली भली मोठी मगर. कृष्णेतील मगर कॅमेऱ्यामध्ये चित्रित. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. बेळगाव महापालिकेनं दुकानांवरील इंग्रजी आणि मराठी फलकाला फासला काळा रंग. राज्योत्सव जवळ आल्यामुळे महापालिकेची कारवाईवर मराठी भाषकांकडून मात्र संताप व्यक्त. 78वा वार्षिक निरंकारी संत समागम 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या दरम्यान समालखा हरियाणा या ठिकाणी संपन्न होणार. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार समागम. बुलडाण्यामध्ये केबल नेटवर्कच्या कंट्रोल रूमला भीषण आग. 20 लाखांचं नुकसान. चिखली शहरातली घटना. रायगडच्या ताम्हिणी घाटात गाडीवर दरड कोसळली. महिलेचा मृत्यू. पिंपरी चिंचवडहून माणगावच्या गोरेगाव इथं नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी निघाली होती महिला. मुंबई अहमदाबाद हायवेवर सोपारा फाट्याजवळ विचित्र अपघात. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू. 4 जण जखमी. टायर फुटल्यामुळे कंटेनर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर कोसळला. कंटेनर सर्व्हिस रोडवरील 2 गाड्यांवर पडला. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये स्मशानभूमीत अघोरी प्रकार. स्मशानभूमीतील मांत्रिकाचा व्हिडिओ व्हायरल. असं कृत्य वारंवार समोर येत असल्यामुळे संताप. अलिबागचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांना 7 वर्षाची शिक्षा. थळे कुटुंबियांना मारहाण केल्या प्रकरणात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निकाल.
कल्याण परिसरामध्ये पोलिसांचा कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कल्याण हद्दीमध्ये पोलिसांची मोहीम, अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. नाशिकच्या मालेगावात 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त. या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशच्या बुरहानपूर इथे 2 आरोपींना अटक. बीडच्या कवड गावातील घरावर 6 दरोडेखोरांचा दरोडा. चाकूचा धाक दाखवत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल.